मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विरंगुळा इन युरोप. तर चला, उद्या वास्तुशांती आहे आणि त्या अगोदर भरपूर कामं असतात. तर तीच काय काय कामं केलेली आहेत आणि कधीपासून कधीपर्यंत तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आज प्रथम तर सकाळी सकाळी आम्ही अगदी 5:30 वाजता पिंपरी मार्केटमध्ये आलेलो आहोत. कारण की पूजा किंवा देवाचे काही कार्यक्रम म्हटलं तर फुलं आणि फळं ही अगदी महत्त्वाची असतात आणि ती जवळपास कुठेच भेटत नाही. तर आम्हाला ती घेण्यासाठी डायरेक्ट यावं लागतं ते पिंपरी मार्केटला. त्यामुळेच सकाळी सकाळीच आलेलो आहोत. कारण की हे मार्केट जे आहे ना, ते एक मला वाटतं 9-10 वाजेपर्यंत असतं. कारण की इथून शेतकऱ्याचा माल डायरेक्ट या मार्केटमध्ये येतो आणि इथून होलसेल लोक रोजचे माल घेऊन जातात. तर आम्ही आलेलो आहोत पिंपरी मार्केटला फुलं घेण्यासाठी. अगोदर तर छान छान फुलं घेऊन टाकूयात, त्यानंतर फळांचं आणि भाज्यांचं वगैरे पाहूयात. फ्रूट मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आपण फळं घेऊयात. त्याचबरोबर इथेच मागच्या गल्लीमध्ये गेलं की अगदी भाजीपाला सुद्धा खूप छान आणि फ्रेश होलसेल दरामध्ये भेटतो. तर तो सुद्धा आपण इथे घेणार आहोत. चला, भाज्या घेऊन झालेल्या आहेत, फ्रूट्स घेऊन झालेली आहेत आणि फळं सुद्धा घेऊन झालेली आहेत. आत्ता आम्ही निघालेलो आहोत घरी. कारण की नीलूला सुट्टी नाही आहे आणि घरी गेल्यानंतर त्याची तयारी करून द्यायची आहे. त्याचा टिफिन वगैरे बनवला आणि त्याला हे कॉलेजला सोडवण्यासाठी निघालेले आहेत. चला, सगळी तयारी झाली आणि आता मी बघते पुढची कामं. घरी पोहोचलो, नीलूचा टिफिन बनवून दिला आणि आता भाज्या थोड्याशा निवडून ठेवते. कारण की फुलं वगैरे ना परत खराब होऊन जातील. तर जे सामान आणायचं होतं मार्केटमधून, जसं की दुर्वा आहेत, आपली याची पानं, नागिनीची पानं आणि फळं, भाजीपाला आणलं थोडासा, वांगी, मिरच्या वगैरे. आणि आता हे मला घासायचं सुद्धा हे सामान. तर तयारी सुरू आहे. आणि मोठा माणूस घरात नसल्यानंतर अशी म्हणजे कुणी सांगायला नसेल तर थोडंसं कसं कन्फ्यूज असतं ना माणूस. तरी आज चला, ताईन त्या येतील, त्यामुळे मग टेन्शन दूर होऊन जाईल. तर चला, मी या भाज्या वगैरे निवडून ठेवते. कारण की मग 2 दिवस ना आपल्याला टेन्शन नको कामाचं. जे काही खराब होणाऱ्या वस्तू होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर डेकोरेशनच्या वगैरे वस्तू होत्या त्या नवीन फ्लॅटवरती ठेवून आलेलो आहोत आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते. आज ताईन ते येणार आहेत, तर मस्त वांग्याची भाजी बनवते. आणि आता मुंबईची ताई पोहोचूनच जाईल आणि दुपारपर्यंत केंदूरची ताई आणि मनसरची ताई येतील. तर चला, वांग्याची भाजी आणि भाकरी चपाती असं काहीतरी छान बनवून ठेवूयात त्यांना. कारण की प्रवासातून आल्यानंतर पण खूप दमल्यासारखं होतं ना, मग त्या दिवशी तरी आयतं जेवायला पाहिजे. आणि उद्यापासून मात्र मला आयतं भेटणार आहे. आणि हे पहा, आजचा मेनू रेडी झालेला आहे. झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवली आहे. कारण की ताईला त्यांना वांग आवडतं सर्वांनाच आणि त्यातून ते झणझणीत असावं अशी सुद्धा अपेक्षा. त्यानंतर मस्त चपात्या बनवलेल्या आहेत आणि कुकरला भात सुद्धा बनवलेला आहे. तर असा मेनू रेडी झालेला आहे. भरलेल्या वांग्याची झणझणीत भाजी हा आमच्या घरचा सगळ्यात फेवरेट मेनू आहे. मग तो सासरचा असो नाही तर माहेरचा, सर्वांनाच भरल्या वांग्याची भाजी खूप आवडते. तर तुमच्या घरच्यांची किंवा मेंबर्सची, फॅमिली मेंबर्सची अशी कोणती डिश आहे का जी कधीही आणि कुठेही चालू शकते? कमेंट करून सांगा. त्यानंतर आता उद्या लागणारे साहित्य म्हणजे आपलं निरंजनी, ताट, वाटी, समई या गोष्टी सुद्धा भरपूर सगळ्या लागतात. तर म्हटलं चला, ताईन त्या येतात ते तोपर्यंत आपण त्या पितांबरीने स्वच्छ घासून ठेवूयात. काय केलं बरोबर केलं.
अच्छा लास्ट आहे का काय किलवर उतारी एक मिनिट किलवर उतारी कॉलेज मम्मीची ना किलवर उतारी ची आहे वडापावची पार्टी आणि वडापाव स्पेशालिस्ट सविता अक्का रेडी वडापाव बनवायला. बाकीचे वेडे असे नाहीत पण सविता अक्काचा वडापाव खायला सर्वांना आवडतं. काल ही येणार आहे कळलं तेव्हा चंबूनी सांगितलंय वडापाव आणि आता सुजल पण म्हणून गेला ना. तो पण म्हटला वडापाव म्हणजे सविता मावशी बनवणार आहे. आणि मन न आल्याचं पण वाईट वाटतं. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो आता वडापावची रेसिपी. हा त्याच कढी करायची ना. त्याच कढी करायची. कशी कढी त्याची पण फोडणी टाकूची. हे धरा निशान घ्या. तेल वाटी सगळं निरंजन. हा थांब ग तिकडं आलेस. मी इथं करताना माझं दिसलेलं नाही अजून. बघ घे दिसली तू गप्पा मारताना. घ्या आता तुम्हाला हाताने घ्या ना. मामाला देते आणि तुम्हाला एक डिश मध्ये पाऊस साड्या करू खाली. लास्ट टाइम आठवतंय 2 वर्षांपूर्वी माऊलीच्या हाताचे वडापाव खाल्ले. 5 वर्ष झाले असेल. आपण काय करते छान. 2 वर्षांपूर्वी आलो तेव्हा गेलते ना. 2 वर्षांपूर्वीचं पण आठवतंय का तुला? आम्ही कोरोनात आठवतोय. मला तर कोरोनाचा पावसात एवढा डेंजर वडापाव साठी हा आहे थोडासा आळणी वडा. आळणी म्हणजे बिना तिखट मिठाचा वडा. ओके ओके मिठाचा वडा चुकलं माफ करा. आणि कारण की तो मिरची अजूनही खात नाही. कसा आहे वडा? भारी ना. एन्जॉय. पोरांनो कसे झालेत वडे? भारी ना वडापाव पार्टी. आता ही बनवतीये आणि या दोघी तळतात ते. मला असं वाटतं मी इशाला खूप दिवसातून पाहिलंय का काय. लग्नाची वाई बेटी हा ना. म्हणजे नाहीये कोणाचं पण तरी तुझंच लग्न करावं लागेल आता लग्नाच्या वाईफसाठी आम्हाला. हे पहा घरी सकाळी आवडून येताना पण असं वाटत मी कोणाच कधी लग्नाला चाललोय. वगैरे हा कसे का आनंदाचे क्षण थोडेच असतात जगून घ्यायचे. बघूया पोरांचं काय चालू आहे. काय हुक हरवलं का त्याचं नीलू? पडला कुठं थांब दरवाजा उघडा ना. हा हे मागे गेला असेल. ओ इकडे कुठे ते काय वरतीच अडकलंय तिथे. ते तिकडे कनेक्टेड आहे. त्यांची ती तयारी चालू आहे आणि मला आता करायचं आहे मॉपिंग. सो उद्या डेकोरेशन इकडून असं करावं लागेल पूर्ण. हा आमचा पूर्ण असा लॉबी स्पेस आहे. एवढे कामाचे धंदा आहेत का मी तुम्हाला फ्युचरचा प्लॅन करते. म्हणजे तिच्या लग्नाचा प्लॅन कर. लग्नामध्ये केटरिंग वाले आहे. लग्न नाहीये जवळ शंभूचं उरकायचंय. मग राघवच उरकू ना आपण शंभूचं तरी कशाला. पण तो रेडी होतोय. तो रेडी आहे. तो म्हणतोय
लग्नाची वाईफ येते ना. बोलला तो जेव्हा काका बोलले की माझं करायचंय मग करूया तर हो बोलला. किती वाजले ते? 11:15 वाजून गेलेले आहे आणि अजून मेहंदी काढायची ना. आणि उद्या प्लस 4 वाजता उठायचं. होईल का सगळं ऐकवते. एकच दिवस तर करायचं एवढ्या स्पेशल दिवसासाठी. तेवढे एफर्ट्स घेतलेच पाहिजे नाही का. तर चलो आजचा दिवस इथे संपवतो आणि पुन्हा भेटूया उद्या सकाळी एक छानशा व्हिडिओमध्ये. बाय. काही दिसलो का?